जय जय गुणवंता, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची स्टार्टिंगमध्ये आहे दुपारपासून, म्हणजे आता वाजलेले आहेत 3 आणि आता आलेलं आहेत आमच्या इकडचे नळाला पाणी आलेलं आमच्या इकडचं. आता आमच्या इकडे घरीच आहे, म्हणजे आठवड्यातून एवढेच नळ येते. आणि माझी मम्मीने आता पर्यंत आराम केला आम्ही सगळ्यांनी, मी पण आराम केला होता. आणि माझी मम्मी घासत आता इकडचं बाथरूम. हे बघा माझी मम्मी घासत आहे आता इकडचं बाथरूम. आणि माझा चेहरा ना जर ऑइली झालेला आहे, तर मी आता फेस वॉश करतो. आणि मला ना इथे पिंपल आलेला आहे, ना धक्का लावला ना तसा तो दुखत आहे. असं वाटत आहे की जसं काहीतरी म्हणजे मुंगी वगैरे चावली का. आणि आता बाहेरची ऊन बघा 3 वाजताच्या टाईमला किती भारी आहे. आणि माझ्या मम्मीने ना म्हणजे काल मला दळण दिलं होतं ना, तर त्याच्यामधलं ना हे गहू जरा उरलेले आहेत, लहान लहान आहे ते, म्हणजे गव्हाचा अर्धी आहे ते. तर याला पण ऊन दिलेलं आहे. म्हणजे माझ्या दिदीने ना घरामध्ये पाणी सांडलं होतं, तर ते एकदम ओले झाले होते, तर आता त्यांना ऊन दिलेलं आहे. आणि मी नळ आल्यावर ना सगळ्यात पहिले माहिती कशाला पाणी दिलं आहे, तर मी दिलं आहे लिंबूच्या झाडाला पाणी, कारण की याला मेन आहे पाणी द्यायचं. आणि इकडे वांग्याचा रोप टाकले पप्पानी. तर माझे पप्पा ना म्हणजे जेवण करायला आले होते, पण मी झोपलेलो होतो, त्यांनी मला उठवलं नाही. तर पप्पानी तेव्हा पण त्याला पाणी दिलं, आणि मी पण आता नळाल्यावर पाणी दिलं आहे. तर आता मी पटकन फेस वॉश करतो आणि परत तुम्हाला भेटतो. तर मी आला फेस वॉश करून चेहऱ्याचा. हा जो पिंपल आलेला ना, हा ना जरा जास्तच नाजूक झाला. आता तो जरा धक्का पण टच नाही होता, दुखत आहे तो. Wesley. आज आमच्या नळाला पाणी आलेलं आहे, आणि आज माझी दीदी घरात आहे पाणी बघा इकडे बसून विचार. आता तिनं ना मटक्यात पाणी टाकलं आहे, पाईप टाकलं आहे मटक्यात. आणि माझी मम्मीनं आता एवढ्या उन्हामध्ये बाहेर बसून भांडे घासत आहे, दाखवतो तुम्हाला मी. हे बघा माझी मम्मीनं इकडून बसून भांडे घासत आहे, आणि माझ्या दीदीने ना इकडे या मटक्यामध्ये पाईप टाकलेला आहे. आणि व्ह्यू बघा, आता आभाळ खूप भारी दिसत आहे. झालेली संध्याकाळ, आणि आमच्या इथं आरोचं पाणी मी आज गेलोच नाही आहे. माझी गाडी पण आज आतमध्येच आहे. म्हणजे आज पाणी होतं ना घरी, तर मी पाणी आणलंच नाही. तर मी आता 2 कॅना घेतो 5-5 लिटरच्या, आणि पैदलच जातो आता. हे पण नाही पकडता येत, अरे यार. तर कॅना घेतलं आहे मी,
आता मी निघतो या रस्त्यानेच पैदल आणि लवकर पाणी घेऊन येतो मी घरी. तर डायरेक्ट भेटतो मी आता आरवरती. शॉर्टकट आहे, शॉर्टकट. तुम्ही एक नोटीस केलं का, पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की इकडे जो रस्ता दिसतो ना, इकडे काहीच गवत नव्हतं. आता एवढा गवत आलेला आहे ना. आणि मी गावात तर आलो आहे आणि आरो पण बंद आहे. हे बघा, मी इकडून दाखवतो तुम्हाला समोरून. हा इकडे आहे आरो. बघा सगळे बाहेर आहेत. आरो आहे बंद. तर आता मी लावतो त्याला फोन आणि परत पोचतो आरोमध्ये. डायरेक्ट आरोमध्ये गेल्यावरती तुम्हाला व्हिडिओ दाखवणार मी आता. तर आरोमध्ये आलेलो आहे मी आणि त्यांची मी इथे पाहिजे होती. बघा आरो बंद आहे. तर त्यांना फोन केला आहे, ते येतात आता. हे बघा आलेलं आहे. म्हणजे यांचं नाव आहे तर आता ते आरोग्य होते. बघा लॉक उघडल्याने इकडे त्यांना इथे मी ठेवलेले आहेत. दोन्ही पण हात घेऊन आलेले आहेत, कारण की खूप दूर नाही यायला लागतं ना पाणी घेऊन. तर बघा किती लांब आहे आरो. आणि माझं घर येते या साईडला, म्हणजे बाथरूम आहे ना याच्या तिकडून, नद्या त्याच्या तिकडून. आणि हे जे दिसतं नाही व्हाईटवालं, कमेंटमध्ये नक्की सांगा की हे कशाचं आहे. हे ना आमच्या गावामध्ये ना नवीन झालं आहे, मला पण नाही माहिती आहे कशाचं आहे. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये करून सांगा. आता भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट घरी. हे पाणी घेऊन जातो आता घरी. तर आलेलो आहे मी घरी आणि माझ्या मम्मीकडे आता पाणी. गट्टू खात आहे आता चपाती. याला खूप भूक लागते संध्याकाळची. मग आधी खायची स्टाईल डोळे बंद करून खातो हा. आणि आजोबा बसून आहे तिकडे. आणि ही आमच्या समोरची आजी आहे. आजीचं घर या साईडला आहे. आणि दीदी बघत आहे व्हिडिओ इंस्टाग्रामवरती. काही पण बघते, खायचंच बघते माझी दीदी नेहमी. आणि हा बघा, हा इकडे बसून आहे. हाला खाजू आली आहे, म्हणजे अंग खाजवत आहे हा. आणि माझी मम्मी आता पप्पाला चहा देते म्हणून. आता पप्पा आलेले घरी, आंघोळ केली त्यांनी, ते बसायला आता बाहेर. तुम्हाला दाखवतो बाहेरचा ग्रुप. हे बघा मोबाईल बघायची स्टाईल बघा यांची तिघांची. माझी पप्पाची स्टाईल बघा बसायची. काही पण बघतात मोबाईलमध्ये, इंस्टाग्राममध्ये कुठल्या रील्स बघतात आणि कॉमेडी करून हसतात. बघा आता हे कशाचे आहे. आणि आता संध्याकाळचा व्ह्यू बघा कसं दिसतो. आमच्या झाडाला पपई पण लागलेली आहे, पिकत आहेत ते. किती उंच झालं आहे बघा. इकडून जाते हे इकडे. बघा आता व्ह्यू. इकडे बघा भारी दिसते. तर मम्मीने बनवल्यात संध्याकाळच्या शेवळ्या. मला खायच्या ते दुपारी, पण मम्मी बाहेर गेली होती ना, तर आता मम्मीने बनवून दिल्या. तर मी आता खातो शेवळ्या. खाऊन घ्या तुम्ही पण थोडेसे, खाल्ले का? तर आता मी खातो शेवळे. तर आमचं झालं जेवण करून. मी तर शेवळ्याच खाल्ल्या, मला तर काही भूक नव्हती. आणि पप्पा आमची गेली आता लाईट, आणि पप्पाने आणलेला एक चांगली वस्तू आणलेली आहे बघा. चार्जिंगवरचं लाईट आहे. आता बघायचा उजेड बघा. हा बघा इकडे घरात आहे आता अंधार. या चार्जिंगवरच्या लाईटचा एक फायदा झालेला आहे, पप्पांनी जो आणलेला आहे. याचा खूप उजेड पडते बघा इकडे. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. जर ब्लॉग चांगला वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.